नमस्कार, वीरा फॅशन मास्टरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 34 इंच छातीचा कटोरी ब्लाउज पाहणार आहोत। तर त्याआधी आपण लाईन सरळ ड्रॉ करून घेऊया। ब्लाउजची उंची आहे 14 इंच, तर त्यामध्ये 1 इंच मिळवून आपण 15 इंच घेणार आहोत। 15 इंच हे आपलं बरोबर आहे। आणि शोल्डर आहे 5.5 इंच, 5.5 इंच घेणार आहोत आपण इथे। तसेच 5.5 इंच मुंडा खोली घ्यायची आहे। जेवढं शोल्डर घेतलं असेल तेवढीच मुंडा खोली घ्यायची आहे। छाती आहे आपली 34 इंच, त्याचा चौथा भाग 8.5 इंच घेणार आहोत। आणि 1.5 इंच त्यामध्ये सिलाई मार्जिन घेणार आहोत। तसेच कमरेचा चौथा भाग म्हणजे 30 कंबर आहे आपली, तर त्याचा चौथा भाग 7.5 इंच प्लस 1 इंच टक्स घेणार आहोत आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन घेणार आहे। आता या दोन लाईन आपण एकमेकांना जोडून घेऊ। इथे 1.5 इंच घेऊन आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊया। अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार देऊन घेऊया। गळा रुंदी घेणार आहोत आपण 2.5 इंच आणि गळा खोली आहे ब्लाउजाची 9.5 इंच। गळ्याचा आकार देऊन घेणार आहोत आपण आता। अशा प्रकारे आपण गळ्याचा आकार दिलेला आहे। आता आपण कटिंग करून घेऊया। गळ्याच्या आकारापासून हे मुंड्यातून हे अशा प्रकारे आपण कटिंग करून घेऊ। अशा प्रकारे आपला पाठीमागचा भाग तयार झाला आहे। आता समोरचा भाग कशा प्रकारे तयार करायचा हे आपण बघूया। आता एका दुसऱ्या पेपरवर आपण पाठीमागचा भाग आहे तसा आखून घेणार आहोत। कमरेच्या बाजूने आपण इथं 1/2 इंच मिळवणार आहोत, वाढवणार आहोत। आणि सरळ लाईन आखून समोरचा भाग हा वाढवून घ्यायचा आहे। आता आपले 2.5 इंच गळा आहे तो घेऊन घेणार आहोत इथे आपण आणि ही सरळ लाईन आखून घेणार आहोत।
समोरचा गळा आहे आपला 6 इंच, तो इथे घेऊ आपण आणि समोरच्या गळ्याचा आकार देऊ. अशा प्रकारे समोरच्या गळ्याचा आकार हा आपला देऊन झालेला आहे. तसे आता आपल्याला मुंढ्याच्या इथून कमरे इथून 2.5 इंच घ्यायचं आहे आणि इथे 2.5 इंच घ्यायचं आहे आणि ही लाईन सरळ करून घ्यायची आहे. आता गळ्याकडे 1 इंच घेऊन याचा मध्य घ्यायचा आहे. 10.5 आहे तर त्याचा मध्य आहे 5.25 इंच, तो घेणार आहोत. आणि आपल्याला इथे हलक्या हाताने क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हा आपला क्रॉसपट्टीचा आकार देऊन झाला आहे. आता इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे मुंड्याच्या इथून आणि ही लाईन इथून 1.5 इंच ही आपली सिलाई मार्जिन सोडल्यानंतर आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. इथेही 1.5 इंच. ही आपली सिलाई मार्जिनची लाईन आहे. इथून 2.5 इंच घ्यायचं आहे आणि इथून गळ्याच्या इथून आपल्याला 1.25 इंच वर घ्यायचं आहे आणि ही लाईन सरळ मुंड्यामध्ये जोडायची आहे आणि इथून एक लाईन जोडायची आहे. तसेच इथून असं या पद्धतीने इथून 2 इंच घेऊन टाकून समोरच्या मुंड्याचाही आकार देऊन घेणार आहोत. आता इथून आपल्याला आता 34ची छाती आहे म्हणून आपल्याला इथं 2 ते 2.25 इंच घ्यायची आहे. सरळ लाईन आखून घ्यायची आहे आणि हा बिंदू आणि हा आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला कटोरीचा आकार हा देऊन झालेला आहे. ही लाईन नाही, ही लाईन. आता आपण कट करून घेणार आहोत. पहा कशा प्रकारे अशा प्रकारे आपले कटोरीचा आकार, क्रॉसपट्टी आणि फ्रंट बाजू ही तयार झालेली आहे. आता कटोरी कशा प्रकारे वाढवायची आहे ते पाहूया. एक दुसऱ्या पेपरवर आपण ही कटोरी आहे त्याच प्रकारे ठेवून घेणार आहोत आणि आखून घेणार आहोत.
एका दुसऱ्या पेपरवर आपण कटोरी आहे त्या पद्धतीने आखून घेणार आहोत. ही लाईन नाही आहे मैत्रिणींनो, काय होत आहे नवीन असल्यामुळे माझी थोडीशी जमलिंग होत आहे. तर आता आपण इथून 1.5 इंच वाढवून घेणार आहोत. आधी आपण इथून 4.5 इंच बघून घ्यायचं आहे, इथं मिळवायचं आहे आणि इथून 1.5 इंच घ्यायचं आहे. हीच लाईन समोर एक्सटेंड करायची आहे. इथून 1/2 इंच घेऊन गोल असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. याचा मध्य घेऊन 8.5 इंच हा मध्य आला आहे, 8.5 इंच आला आहे आणि या लाईन याचा मध्य घ्यायचा आहे, तो येईल 4.25 इंच. सरळ करून ही लाईन इथे 1.5 इंच वाढवून आता हे जोडून घ्यायचं आहे. इथून खाली घेऊन जरासं इथून 1/2 इंच घ्यायचं आहे आणि इथूनही 1/2 इंच घेऊन ते अशा पद्धतीने जोडायचे आहे. या प्रकारे कटोरी शिवल्यास जास्त मोठी दिसत नाही, नाहीतर दुसऱ्या प्रकारामध्ये कटोरी भरपूर प्रमाणात मोठी दिसते. ही कटोरी आहे तशी अंगाला व्यवस्थित बसते. आता आपण हे कट करून घेत आहोत. अशा पद्धतीने आपला 34 छातीचा कटोरी ब्लाऊज तयार झालेला आहे. माझा चॅनल वीरा फॅशन मास्टरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असल्यामुळे माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आता इथून 1.5 इंच नाही घ्यायचा, 1.25 इंच घ्यायचा आणि इथूनही 1.25 इंच घ्यायचा आहे आणि इथेही टक्स टाकून घ्यायचा आहे. हा अशा पद्धतीने टक्स टाकून घ्यायचा आहे. आता हा टक्स कापून मी दाखवते तुम्हाला की कटोरी किती व्यवस्थित बसेल. ज्यावेळेस आपण कापडावर शिवतो तेव्हा 1.5 इंच घ्यायचा आहे. अशा प्रकारे मैत्रिणींनो हा कटोरीचा आपला आकार हा दिसणार आहे. अशा प्रकारे आपला कटोरी हा गळ्याचा भाग, हा समोरचा भाग, ही क्रॉस पट्टी तयार करून झाली आहे. पुढच्या भागामध्ये हे कशा प्रकारे जोडायचं आहे ते आपण पाहूयात. धन्यवाद.